Welcome back, dear student, in my YouTube channel, Standard 8 Science. Chapter number 5, Inside the Atom, म्हणजेच अणूचे अंतरंग. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅटर माहिती असेल. मॅटर, व्हॉट इज मीन बाय मॅटर? मॅटर म्हणजे एखादा पदार्थ किंवा द्रव्य. ओके. मॅटर इज मेड ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्सपासून मॅटर तयार होतो. अँड व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युल्स? मॉलिक्युल्स आर फॉर्म फ्रॉम ॲटम्स. ॲटम्सपासून मॉलिक्युल्स तयार होतात. व्हॉट इज मीन बाय ॲटम? तर ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन इलेमेंट. इलेमेंटचा लहानात लहान कण, स्मॉलेस्ट पार्टिकल इज कॉल्ड ॲटम. म्हणजे बघा, ॲटम सगळ्यात लहान. ॲटमपासून मॉलिक्युल्स तयार होतात आणि मॉलिक्युल्सपासून मॅटर तयार होतं. ओके. तर ही जी ॲटम आहे, तर ॲटमची कन्सेप्ट जी आहे ती, द कन्सेप्ट ऑफ ॲटम इज मोर दॅन 2500 इयर्स ओल्ड. 2500 वर्षापूर्वीची जुनी ह्याची कन्सेप्ट आहे. तर सर्वात प्रथम इट स्टार्टेड विथ डॉल्टन्स ॲटॉमिक थेअरी. डॉल्टन्सची ॲटॉमिक थेअरी. जॉन डॉल्टन इज अ ब्रिटिश सायंटिस्ट अँड ही सेलिब्रेटेड ॲटॉमिक थेअरी. डॉल्टन्स ॲटॉमिक मॉडेल इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. अकॉर्डिंग टू दिस थेअरी, मॅटर इज मेड ऑफ ॲटम्स अँड ॲटम्स आर इंडिव्हिजिबल अँड इंडेस्ट्रिक्टिबल. म्हणजे काय? इंडिव्हिजिबल म्हणजे अविभाजनीय आणि अनडेस्ट्रिक्टेबल म्हणजे अनाशवंत. अनाशवंत असतो ॲटम. अँड ऑल ॲटम्स ऑफ ॲन इलेमेंट आर अलाईक. एका इलेमेंटचे सर्व ॲटम्स एकसारखे असतात. अँड व्हाईल डिफरंट इलेमेंट हॅव डिफरंट ॲटम्स. वेगळं इलेमेंट असतील वेगवेगळे, तर त्याचे ॲटमसुद्धा वेगवेगळे असतात. विथ डिफरंट मास. त्याचं वस्तुमानसुद्धा वेगवेगळं असतं. ओके. तर थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम. थॉम्सनचं ॲटमचं मॉडेल कसं आहे ते आपण बघूया. हा एक सायंटिस्ट आहे बघा, थॉम्सन. जे थॉम्सन इज अ सायंटिस्ट. आणि त्याचं हे मॉडेल दिलेलं आहे आपल्याला, ॲटॉमिक मॉडेल दिलेलं आहे. तर याची माहिती बघा. अकॉर्डिंग टू दिस मॉडेल, द पॉझिटिव्ह चार्ज, इथे तुम्हाला पॉझिटिव्ह दिसत आहे मध्ये मध्ये. इथे डार्क जे दिसतात ना, हे डार्क केलेले ते पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम. हे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते पूर्ण ॲटममध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आर एम्बेडेड इन इट. इथे तुम्हाला सर्कलमध्ये इथे निगेटिव्ह दिसत आहेत बघा, इथे व्हाईट सर्कलमध्ये. तर तिथे निगेटिव्ह चार्ज तुम्हाला दिसत आहेत, इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिसत आहेत. द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय द निगेटिव्ह चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन्स. इथे जेवढा त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असतो, तो निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज यांचं बॅलन्स त्या ठिकाणी होतं, म्हणजे संतुलन होतं. अँड देअर फोर द ॲटम बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲटम्स बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यानंतर आपल्याला रुदरफोर्डचं न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम आपण बघूया. रुदरफोर्डचं काय त्या ठिकाणी मॉडेल आहे ते पिक्चर तुम्हाला दिसतंय बघा, डायग्रॅम बघा. या डायग्रॅममध्ये इथे मध्यभागी एक गोल्डन फॉईल आहे. ओके. थिन रुदरफोर्ड टूक अ व्हेरी थिन गोल्ड फॉईल. ही खूप पातळ असा पत्रा घेतला आहे सोन्याचा. अँड बंबार्डेड इट विथ पॉझिटिव्हली चार्ज. आणि त्याच्यावर पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स. त्याच्यावर बंबार्डेड म्हणजे काय, की त्याचा अल्फा पार्टिकल्सचा त्या ठिकाणी मारा केला. विथ पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स इमिटेड बाय अ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. की त्याच्यातून अल्फा पार्टिकल्स त्या ठिकाणी बाहेर पडलेत. किरणोत्सारी इलेमेंटमधून पॉझिटिव्हली अल्फा पार्टिकल्स इमिटेड म्हणजे बाहेर पडणे. ओके. तर अशा पद्धतीने हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. इथे स्लिट आहे, या स्लिट म्हणजे फट आहे, तिथे अशी मोकळी जागा आहे. त्यातून हे जे त्या ठिकाणी इमिटेड म्हणजे बाहेर पडलेले जे किरणोत्सार आहेत, तर ते अल्फा पार्टिकल्स इथून बाहेर पडलेले आहेत. ओके. तर असं त्या ठिकाणी त्याचं एक मॉडेल दिलेलं आहे आपल्याला. मग त्याला काय दिसलं त्या ठिकाणी, अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट विथ दिस फॉईल. त्या फॉईलमधून अल्फा पार्टिकल्स हे स्ट्रेट गेलेत. काही अल्फा पार्टिकल्स बघा असे स्ट्रेट गेलेत. ओके. आणि
जे काही अल्फा पार्टिकल्स होते ते इथे बघा, इथे मध्ये अडथळा आला म्हणून ते सरळ नाही गेले, ते असे काही अँगलमधून त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी गेलेत अल्फा पार्टिकल्स. काही अल्फा पार्टिकल्स मोठ्या अँगलमधून त्या ठिकाणी डिफ्लेक्टेड झालेत. तर काही त्या ठिकाणी असे काही आहेत की एखादं त्याच्यातून बॅकला पण गेलं आहे, की काही अल्फा पार्टिकल्स त्या ठिकाणी बाउन्स बॅक इन द डायरेक्शन अपोजिट टू द ओरिजिनल पाथ, म्हणजे सरळ न जाता ते बॅक साईडला सुद्धा गेलेत. तर असं हे रुदरफोर्डचं आपल्याला ॲटॉमिक मॉडेल दिलेलं आहे. तर त्याच्यातून आपण काय निष्कर्ष त्याच्यातून काढलेला आहे, तर बघा, फर्स्ट, देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ ॲटम. म्हणजे सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, केंद्रक आहे सेंटरला आणि ते पॉझिटिव्हली चार्ज आहे. सेकंड, ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम म्हणजे त्या अणूचं वस्तुमान कॉन्सन्ट्रेट इन द न्यूक्लियस म्हणजे जवळजवळ केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. तिसरं, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल्ड इलेक्ट्रॉन्स. ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो त्यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन्स. आणि रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस, ते न्यूक्लियसच्या भोवती म्हणजे केंद्रकाच्या भोवती बाहेरच्या बाजूला ते फिरत असतात. फोर्थ, द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल द इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज असतात न्यूक्लियसमध्ये असतात. ॲज द अपोजिट चार्जेस आर बॅलन्स, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज इक्वल होतात, ते बॅलन्स होतात. आणि देअरफॉर द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यामुळे ॲटम हा कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे उदासीन. फिफ्थ, देअर इज अन एम्प्टी स्पेस. एम्प्टी स्पेस म्हणजे मोकळी जागा बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस. म्हणजे त्याचं केंद्रक जे आहे, न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, त्याच्यामध्ये आणि जे बाहेर इलेक्ट्रॉन्स फिरतात वेगवेगळ्या याच्यामध्ये ऑर्बिटमध्ये, तर ते इलेक्ट्रॉन्स आणि हे न्यूक्लियस ह्यांच्यामध्ये स्पेस असते. एम्प्टी स्पेस म्हणजे मोकळी जागा असते. ओके. तर पुढचं आहे बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. बोर्सचं ॲटॉमिक मॉडेल कसं असतं ते आपल्याला दिलेलं आहे. बोर इज अ डॅनिश सायंटिस्ट, नील्स बोर इज अ डॅनिश सायंटिस्ट आहे आणि त्याने त्याचं एक ॲटॉमिक मॉडेल आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या आधी आपण वैशिष्ट्य बघूया आणि मग त्याचं मॉडेल तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यातलं त्या ठिकाणी बघा, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस lie in the concentric circular orbit at certain distance from the nucleus. त्याने काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स बाहेर फिरत असतात ऑर्बिटमध्ये. सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे वर्तुळाकार कक्षेमध्ये, जसं सूर्यमालेभोवती सूर्याच्या भोवती ग्रह फिरतात की नाही कक्षेमध्ये, तसं सर्क्युलर ऑर्बिट्स म्हणजे वर्तुळाकार कक्षेमध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. सर्टन डिस्टन्स म्हणजे काही विशिष्ट अंतरावर केंद्रकाच्या बाहेर, केंद्रकापासून काही विशिष्ट अंतरावर सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. सेकंड, एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट वाईल द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाय इन द कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. इथं फर्स्ट जे ना ते रिपीट झालेलं बरं का. ओके. सेकंड बघा, वेन ॲन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम इनर ऑर्बिट अँड टू आउटर ऑर्बिट. जेव्हा इनर ऑर्बिट म्हणजे आतल्या कक्षेतून बाहेरच्या कक्षेमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स जंप करतात त्यावेळेला एनर्जी काय होते, ॲब्सॉर्ब एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ एनर्जी लेवल. म्हणजे त्याच्या फरका एवढी, डिफरन्स एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब होते. ॲब्सॉर्ब म्हणजे शोषून घेतली जाते. अँड व्हेन इट जम्प्स फ्रॉम अँड आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटमधून आतल्या ऑर्बिटमध्ये जेव्हा ते इलेक्ट्रॉन्स जम्प होतात तेव्हा इमिट्स एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल. म्हणजे त्याचं जे एनर्जी लेवलचा डिफरन्स म्हणजे फरक, त्याचा जो डिफरन्स आहे तेवढी एनर्जी इमिट्स होते. इमिट्स म्हणजे बाहेर टाकली जाणे. ओके. ॲब्सॉर्ब म्हणजे इथं ॲब्सॉर्ब होते, तर ॲब्सॉर्ब म्हणजे शोषली जाते आणि इमिट्स म्हणजे काय, बाहेर टाकली जाते. तर हे बघा, नील्स बोर या सायंटिस्टचं हे ऑर्बिट तुम्हाला ॲटॉमिक मॉडेल दाखवलेलं आहे.
या ॲटॉमिक मॉडेलमध्ये तुम्हाला इथं 4 त्या ठिकाणी ऑर्बिट्स दिसत आहेत. ओके, 4 ऑर्बिट्स ते दिसत आहेत. हे रेड कलरचं जे ते न्यूक्लियस आहे. इथं मध्ये प्लसचं साईन आहे, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. हे मध्ये न्यूक्लियस आहे रेड कलरचं, आणि या रेड कलरच्या न्यूक्लियसच्या बाहेर ह्या त्या ठिकाणी ज्या वर्तुळाकार तुम्हाला दिसत आहेत कक्षा, त्यांना 4 कक्ष दिसत आहेत तुम्हाला. त्याला ऑर्बिट्स म्हणायचं. ही केची पहिली ऑर्बिट्स, ही फर्स्ट ऑर्बिट, इथे एक आकडा दिलेला आहे, त्याला आपण काय म्हणायचं, के शेल. नंतर ही सेकंड ऑर्बिट आहे, त्या सेकंड ऑर्बिटला काय म्हटलेलं आहे, एल शेल. आणि ही थर्ड ऑर्बिटला काय म्हटलेलं आहे, एम शेल. आणि जी फोर्थ आहे त्या फोर्थ ऑर्बिटला म्हटलेलं आहे या ठिकाणी एन शेल. तर अशा पद्धतीने हे 4 शेल्स तुम्हाला 4 ऑर्बिट्स दिलेले आहेत. तर हे जे मध्ये ते न्यूक्लियस आहे आणि त्याच्या बाहेरच्या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर अभ्यासणार आहोत. ओके, तोपर्यंत एवढा भाग पुस्तकामध्ये वाचा आणि समजून घ्या. व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. ओके.